अतिशयोक्ती नाहीये। शहरात गाड्यावर मॉलमध्ये जी केळी आज 60 रुपये डझनानं विकत घेतो आपण, तिचा भाव शेतकऱ्याच्या बांधावर 1.5 रुपये किलो आहे मंडळी। असल्या रखरखत्या उन्हात एक एक झाड जगवण्यासाठी रक्ताचं पाणी करावं लागतं, पण त्या कष्टाला किंमत नाही। कांदा तर फेकून द्यावा लागतोय, ज्या मातीतून उगवलं त्या मातीत त्याला गाडून टाकावं लागतंय, कारण तो काढणं आणि बाजारात नेऊन विकणं ते परवडत नाही। द्राक्ष डाळिंबाची परिस्थिती यापेक्षा वेगळी नाहीये। परदेशात विक्रीला जाणारा माल काही कोल्ड स्टोरेज मध्ये, काही बंदरात, तर काही कंटेनर मध्ये अडकला। 4 पैसे येतील या स्वप्नावर आणि केलेल्या खर्चावर पाणी फिरलं गेलंय। भाजीपाला सुकून जातोय। हे कमी म्हणून की काय, शेतकरी ज्या मातीला आई आणि आभाळाला बाप मानतो ना, तो सुद्धा वैरासारखा कोसळतोय, गारांचे काळजावर वार करतोय। गेल्या 8 दिवसात या महाराष्ट्रातल्या हजारो हेक्टरवर या आभाळानं कोप केला। बघा ना, आखातात पेटलेल्या युद्धानं सगळ्या गोष्टींचे भाव वाढले, पण शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे भाव कोसळले। त्यामुळे कधी कधी वाटतं जगात आता असं एक युद्ध व्हावं, जिथं रक्ताचा सडा नाही, न्यायाची भाषा असेल, जिथे विजयाचा अर्थ कोणी कोणाला मारणं नाही, तर शेतकऱ्याला त्याच्या कष्टाचा योग्य भाव असेल, शेतकऱ्याला त्याच्या घामाचं मोल देणारं असं एक युद्ध या जगात पेटायला हवं।